नमस्कार मित्रांनो. आताच थोड्या वेळापूर्वी कंबाईन ग्रुप बी फर्स्ट आन्सर की आलेली आहे. त्यानुसार आपण एक्स्पेक्टेड कट ऑफ काय असू शकतो ते बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही आपलं चॅनल जॉइन करू शकता. एक्स्पेक्टेड कट ऑफ सांगण्याच्या अगोदर काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. तर भरपूर मार्केटमध्ये जर बघितलं आपण तर भरपूर मुलांना चांगले मार्क्स स्कोर आहे. त्यानुसार बिफोर आपण एक कट ऑफचा अंदाज घेऊ शकतो. तर कितीपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. तर काही मुलांचे स्कोर म्हणजे काही मुलांचा स्कोअर काठावर आहे. तर त्यांनी काय करावं? ज्यांचा म्हणजे जे मुलं काठावर आहे, म्हणजे ॲज एक्स्पेक्टेड जे 45 प्लस आहे, जेवढे मुलं 45 प्लस आहे, त्यांनी प्री मे प्री कम मेन्सचा अभ्यास सुरू करावा. प्री कम मेन्स म्हणजे काय? जो जोपर्यंत रिझल्ट लागत नाही, तोपर्यंत तुम्ही जी-एसचा स्टडी कंटिन्यू ठेवा. म्हणजे त्याचा उपयोग तुम्हाला कंबाईन ग्रुप सीमध्ये पण उपयोग होईल आणि ॲज वेल ॲज आपल्या कंबाईन मेन्समध्ये पण कंबाईन ग्रुप मेन्समध्ये पण उपयोगात पडेल. त्यानुसार त्यानुसार तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी बनवू शकता. जर एखाद्या वेळेस जर नाही रिझल्ट आला, तर तोच स्टडी तुम्हाला कंबाईन ग्रुप सीला कामात येईल. तर चला आपण आता कट ऑफ बघू. एक्स्पेक्टेड कट ऑफ काय असू शकतो? पहिले बघू आता आपण, की व्हॅकन्सी किती होत्या टोटल आपण बघू. कंबाईन एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुपच्या टोटल व्हॅकन्सी किती होत्या? ए-एस-ओच्या व्हॅकन्सी होत्या 54. एस-टी-आयच्या व्हॅकन्सी होत्या 209. त्यानंतर पी-एस-आयच्या व्हॅकन्सी होत्या 216 आणि संस्थानात्मकची 1 व्हॅकन्सी होती. अशा टोटल 480 व्हॅकन्सी होत्या. 480 व्हॅकन्सी होत्या. तर कट ऑफ मे बी जास्त जाऊ शकतो, कारण जागा कमी होत्या. आता भरपूर जण सांगतील, की कट ऑफ खूप कमी लागू शकतो. मागचा 19चा म्हणजे 2024चा कट ऑफ कंबाईनचा 19 आला. मित्रांनो, त्याच्या जागा 7,000 होत्या. तर तुम्ही विचार करू शकता. तर त्याचा ऑब्व्हियसली कट ऑफ 19 लागणार आहे. म्हणजे त्यांनी मेन्सला 14% म्हणजे 14% मुलं त्यांनी मेन्सला म्हणजे जवळ-जवळ 14% म्हणजे मेन्सला त्यांनी मुलं घेतले. अराउंड 83,000च्या आसपास त्यांनी मुलं घेतली. म्हणजे विचार करा, ॲक्चुअल कॉम्पिटिशन जे आहे आणि आपण जो मेन्सचा रिझल्ट बघितला सर्वांनी सांगितलं 120, 130, 400 पैकी कट ऑफ लागेल. तो सगळ्यांचा रॉंग निघाला नाही. 226, 200 400 पैकी 226 ते 232च्या अराउंड कट ऑफ निघाला. तर म्हणजे याचं ॲक्चुअल आपण ऑब्झर्वेशन बघितलं, तर अभ्यास करणारी मुलं किती एम-पी-एस-सीचा प्रॉपर अभ्यास करणारे या निकालावरून तर 50,000 60,000च्या दरम्यान प्रॉपर अभ्यास करणारी मुलं आहे. कारण जेव्हा आपण 2023चा कंबाईनचा कट ऑफ आला, तो डायरेक्ट 19 वर गेला आणि आणि मुलं किती होते? 83-85च्या हजाराच्या आसपास होते. म्हणजे 4.5 लाख फॉर्म आले असून आणि 19च्या पुढे असणारे मुलं म्हणजे बघा तुम्ही याच्यावरून बघू शकता, की 84,000 मुलं क्वालिफाय झाले. त्यानंतर मेन्सचा कट ऑफ लागला. तो कोणी विचारही केला नव्हता, की मेन्सचा कट ऑफ एवढा हाय लागू शकतो. कारण क्वांटिटी कमी झाली आणि अभ्यास करणारी मुलं जास्त आले. म्हणजे प्रॉपर स्टडी करणारी मुलं किती आहे? 50,000 ते 60,000. यावरून तुमचं एक ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही मॅच्युअर आहात. तुम्ही एक समजू शकता, की एक प्रकारे एक कट ऑफ कसं लागू शकतो. त्याप्रमाणे आपण बघू. आता फर्स्ट बघू. फर्स्ट आपण एस-सीचा कट ऑफ बघू. तर एस-सीचा कट ऑफ एस-सीचा कट ऑफ लागू शकतो. जनरलचा 52 प्लस मायनस 2 आणि एस-सी फिमेलचा एक्स्पेक्टेड कट ऑफ लागू शकतो 46 प्लस मायनस 2. या प्रकारे एस-सीचा एक्स्पेक्टेड कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण बघू एस-टी कॅटेगरी. एस-टी जनरलचा कट ऑफ लागू शकतो 48 प्लस मायनस 2. फिमेलचा कट ऑफ लागू शकतो 44 प्लस मायनस 2. या प्रकारे एस-टीचा एक्स्पेक्टेड कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर बघू आपण डी-टी-एचा कट ऑफ. डी-टी-ए जनरलचा कट ऑफ मे बी लागू शकतो 52 प्लस मायनस 2. डी-टी-ए जनरलचा कट ऑफ 52 प्लस मायनस 2. फिमेलचा कट ऑफ 48 प्लस मायनस 2. या प्रकारे डी-टी-एचा एक्स्पेक्टेड कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर एन-टी-बीचा कट ऑफ जनरल कट ऑफ 52 प्लस मायनस 2. फिमेलचा एन-टी-बी जनरल कट ऑफ 52 प्लस मायनस 2 अँड फिमेलचा कट ऑफ 48 प्लस मायनस 2 या प्रकारे लागू शकतो. त्यानंतर एन-टी-सी झालं, एन-टी-डी झालं. यांचा कट ऑफ सेम लागू शकतो. जनरलचा कट ऑफ 52 प्लस मायनस 2. फिमेलचा 50 प्लस मायनस 2 या प्रकारे लागू शकतो.
आता आपण बघू एस-बी-सीचा कट ऑफ. एस-बी-सीचा जनरल कट ऑफ 44 ±2. फिमेलचा कट ऑफ 50 ±2. त्यानंतर ओ-बी-सीचा जनरलचा कट ऑफ 54 ±2. फिमेलचा कट ऑफ 50 ±2. या प्रकारे ओ-बी-सीचा एक्सपेक्टेड कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर आपण ई-डब्ल्यू-एस बघू. ई-डब्ल्यू-एस जनरलचा 53 ±2. फिमेलचा 49 ±2. या प्रकारे कट ऑफ लागू शकतो. त्याप्रमाणे ए-सी-बी-सी यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ जनरलचा 54 ±2. फिमेलचा 50 ±2. या प्रकारे ए-सी-बी-सीचा कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर ओपनचा बघू आपण. ओपन जनरल कॅन्डिडेट 54 ±2. फिमेल 50 ±2. या प्रकारे ओपनचा कट ऑफ लागू शकतो. जर आयोगाने ठरवलं की आपल्याला ह्या पर्सेंटमध्ये आणि एकाच वेळी एवढ्या स्टुडंटला आपल्याला मेन्सला घ्यायचं आहे, तर सर्वांचा कॉमन कट ऑफसुद्धा लागू शकतो. तो कॉमन कट ऑफ म्हणजे 52 ±2. या रेंजमध्ये सर्वांचा कॉमन कट ऑफ लागू शकतो आणि हे आपण प्रिव्हियस इयर बघितलेले आहेत. आणि ज्या मुलांना 45+ मार्क्स आहे, त्यांनी सुद्धा मेन्सचा स्टडी करायला काही हरकत नाही. प्री कम मेन्स चान्सेस कमी आहे तसे, पण त्यांनी प्री कम मेन्सचा स्टडी करायला काही हरकत नाही. आणि जे 55+ आहे ते पूर्णपणे सेफ आहे. 55च्या वरती कट ऑफ जाण्याची शक्यता कमी आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी एक्सपेक्टेड आन्सर कीनुसार म्हणजे एक एन्व्हायरमेंट बघून तो सेफ स्कोर सांगितला होता. तर आता ज्यांचा सेफ स्कोर सांगतो की तो 55+ ज्यांचा आहे ते सर्वपणे सेफ आहे. जर आयोगाचा विचार बदलला आणि त्यांनी काही जागा इन्क्रीज केल्या, तर त्याचा पण कट ऑफवर खूप बऱ्यापैकी परिणाम होऊ शकतो. जर आयोगाने 200-300च्या आसपास जर व्हॅकन्सी वाढवल्या, तर कॉमन कट ऑफ 48 किंवा 49 सुद्धा होऊ शकतो. म्हणजे जेवढं तुम्ही जागा वाढवण्याचा प्रयत्न कराल, तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. म्हणजे तेवढाच कट ऑफ कमी येऊ शकतो. तर मित्रांनो, तुमचे मार्क्स किती आहे? तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.